नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ज्या इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये जी भरती निघालेली आहे, मेगा भरती, त्याच्यामध्ये जे फॉर्म सुटलेले आहेत. आता ते फॉर्म हा प्रत्येक राज्यामध्ये सुटलेले आहेत, प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्म सुटलेले आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा निघालेल्या आहेत. तर आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलं पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला जास्त जागा आहेत, त्या कोणत्या जिल्ह्याला कमी जागा आहेत, ते आता आपण या ठिकाणी बघणार. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस येतो. इथे आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे वॅकेंट पोस्ट, या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला सर्कल चूज करायचं आहे. सर्कलमध्ये आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रामधले आपण जागा चेक करणार आहोत त्यासाठी. त्यानंतर डिव्हिजनमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्याचा चेक करायचा. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण सांगलीचं चेक करू. सांगली हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये टोटल बघा, पाहू शकता खाली खाली स्क्रोल करून टोटल 113 जागासाठी भरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये आणि हे पण महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहू शकता, हे जे पोस्ट ऑफिसचे नाव आहेत, हे पूर्ण पोस्ट ऑफिसची नावं आहेत. या पोस्ट ऑफिस समोर का नाही कोणत्या कास्टसाठी जागा निघाल्यात पाहू शकता. हे जे पहिली गाव आहे बघा, अगस्तीनगर, या गावामध्ये ओपनसाठी जागा निघालेल्या. दुसरं आहे अतवाडे खुर्द, याच्यामध्ये OBCसाठी जागा आहे. याच्यानंतर 5 नंबरचा आहे बघा बहुदवरवाडी, याच्यामध्ये ST कास्टसाठी जागा आहे. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गावासमोर कोणत्या कास्टसाठी जागा निघाल्या आहे त्या गावासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये असं क्रायटेरिया नाही की फॉर्म भरताना कमी 10 गावासाठी अर्ज करायचा किंवा 20 जागासाठी. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही गावाची नावं टाकू शकता. फक्त तुम्ही ज्या कास्टमध्ये येता त्या कास्टसमोर असणाऱ्या प्रत्येक गावाचं नाव टाकून ठेवा तुम्ही, म्हणजे तुमचे चान्सेस जास्त आहेत की तुमचं सिलेक्शन होण्याचं. याच पद्धतीने हे जागा चेक करायच्यात. आता आपण या ठिकाणी दुसरा जिल्हा चेक करूया. या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पंढरपूर डिव्हिजन घेऊ. या पंढरपूर डिव्हिजनमध्ये हे गावाची नावं आहेत. याच्यामध्ये 60 डिव्हिजन आहे, 60 गाव आहेत. त्या 60 गावामध्ये ही भरती निघाल्या आहेत. याच पद्धतीने आपण आता दुसरं गाव सातारा घेऊ. सातारामध्ये पाहू शकता तुम्ही 83 आहेत. या पद्धतीने हे सर्व आपल्याला गावाची नावं ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत या पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे पण सांगतो, आता पोस्ट केंद्र हे जे सांगितले आहे बघा, पोस्ट केंद्र, त्याच्यामध्ये खाली ऑप्शन आहेत डाकसेवक, ABPM, BPM. म्हणजे काय, आता पहिली जी पोस्ट आहे डाकसेवक. डाकसेवक म्हणजे काय, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पत्र वाटप करायचं आहे, त्यासाठी हे डाकसेवक हे पोस्ट असतं. दुसरं काय आहे पोस्ट ABPM पोस्ट म्हणजे याची काय काम असणार आहे, या ठिकाणी ऑफिसमध्येच काम असणार आहे. ऑफिसमधले काम असणार आहे जे म्हणजे जे पत्र वगैरे आले असतात ते एका ठिकाणी व्यवस्थित लावून ठेवणे. त्याच्यानंतर आतले जे क्लर्कचे थोडेफार जे कामं असतात ते वेगवेगळे अकाउंट काढून देणे, त्याच पद्धतीने हे कामं असतात. तसंच BPMचं पण सेमच काम असतं, नवीन अकाउंट्स काढून देणे, पैसे भरणे काढणे, या पद्धतीने सर्व कामं करायचे असतात. जर तुमच्या गावामध्ये जर तुम्ही एकटेच असताल तर ते बाकीचे सर्व कामं पण तुम्हाला BPMलाच करावे लागतात. आणि BPMला हा पगार पण 12,000 रुपये स्टार्टिंगला असतो. त्यानंतर ABPMला 10,000 असतो आणि डाकसेवकला 10,000 असतो. तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हे या ठिकाणी बेसिक पेमेंट सांगितलं आहे 10,000 आणि 12,000, तरी तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट हे 17,000 ते 18,000 रुपयेपासून चालू होतं. या पद्धतीने ह्या ठिकाणी हे सर्व माहिती आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यामध्ये फॉर्म भरताना समजा महत्त्वाची माहिती या ठिकाणी लक्ष द्या. फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी तुम्ही लास्टला पाहू शकता, इथे हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे बघा. हेल्प डेस्कवर क्लिक करून कॉन्टॅक्ट अस हे बटन आहे. कॉन्टॅक्ट असवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या सर्कलमधून येतो तुम्ही महाराष्ट्र, या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्शन करून आपण सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्यासमोरचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID दिलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता इथे कोल्हापूर आहे. समजा कोल्हापूर आहे, कोल्हापूरमधला हा कस्टमर केअर नंबर आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायला काय अडचण आल्या तर तुम्ही या नंबरवर कॉल करून तुम्ही जी काय अडचण आहे तुम्ही विचारू शकता. या पद्धतीने हे अर्ज करायची ही जरा प्रोसेस आहे. आणि याची ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे आणि आलेला असू पण शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहत असाल तर. त्यासाठी आपल्या व्हिडिओ चॅनलवरती जावा, तो व्हिडिओ पहा आणि फॉर्म भरायला सुरुवात करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.